2012ची घटना आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त आमच्या फॅक्टरीमधील कामगारांची संख्या मोजकीच होती. ऑफिस स्टाफने मात्र पूर्ण हजेरी लावली होती. कारणही तसंच होतं. फॅक्टरी गावाच्या हद्दीत असल्यामुळं कामगार वर्ग हा स्थानिकच होता. संपूर्ण वर्षामध्ये दिवाळी आणि गणेशोत्सव हे दोन हक्काचे सण सर्व कामगार मंडळी आपापल्या कुटुंबासोबत साजरी करत असे. आणि त्यासाठी काही मोजकी मंडळी सोडली तर बाकीची मंडळी 4 ते 5 दिवस फॅक्टरीची पायरी चढणार नाहीत, हा जणू काही अलिखित नियमच होता, जो संपूर्ण स्टाफ आणि फॅक्टरीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला माहिती होता. अर्थातच या सर्वाचा परिणाम नियमित कामावर होऊ नये यासाठी 1 आठवडा आधी रोज थोडा जास्त वेळ काम करून हवा तो स्टॉक आधीच तयार करून ठेवला जात असे. अर्थातच मी इथे नमूद करत असलेली घटना ही स्वानुभव असल्यामुळे खरी आहे आणि म्हणूनच संबंधित फॅक्टरीचे नाव किंवा घटनास्थळाचा उल्लेख करू शकत नाही. यासाठी क्षमस्व. तुम्हाला जर अशाच हॉरर आणि मिस्टिरियस गोष्टी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सुरू होते एक भयानक आणि रहस्यमय गोष्ट. तर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यापासून आज साधारण 500 ते 1000 मीटर अंतरावर असलेल्या फॅक्टरीचा पसारा साधारण 4 ते 5 एकरमध्ये असावा. सर्व प्रमुख कार्यालय तर मजल्यावर आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट साधारण 2 ते 3 मजल्याच्या मनोऱ्यावर असा साधा पसारा होता. फॅक्टरीतील उत्पन्न मॉर्टार हे सिमेंट आणि रेती मिश्रित पदार्थांचं असल्याकारणानं फॅक्टरी चारही बाजूंनी पत्र्याच्या शेडनं व्यवस्थित झाकून टाकण्यात आली होती, जेणेकरून आजूबाचा वस्तीमध्ये धूळ पसरणार नाही. फॅक्टरीच्या मागच्या बाजूला रेतीचं साठे करून ठेवण्यात आले होते. फॅक्टरी गावच्या ठिकाणी असल्यामुळं घरून ऑफिस आणि ऑफिसमधून घरी येण्यासाठी स्टाफसाठी एका गाडीची व्यवस्था होती आणि स्थानिक स्टाफ सोडला तर बाकी सर्वजण या गाडीनंच प्रवास करत होते. मी या कंपनीमध्ये जॉईन होऊन 10 ते 15 दिवस गेले असतील. या 10 ते 15 दिवसात जुने स्टाफ मेंबर आणि कामगार वर्ग बऱ्यापैकी ओळखीचा झाला होता. त्यामुळे घरून फॅक्टरी आणि फॅक्टरीमधून घरी पोचेपर्यंत बऱ्याच गप्पा गोष्टी होत असत. असंच एके दिवशी प्रवासादरम्यान आमच्यातील एक जुने सहकर्मचारी श्री भोळे यांनी एका इंटरेस्टिंग गोष्टीला हात घातला. साहजिक आहे, इंटरेस्टिंग गोष्टीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. पण 70 ते 80% लोकांसाठी भूताटकी किंवा त्या संबंधित गोष्टी हा कॉमन इंटरेस्टचा विषय असतो. आणि त्यातल्या त्यात जर या गोष्टीचा संबंध तुमच्या रोजच्या जीवनाशी लागत असेल तर श्री भोळे हे या फॅक्टरीमधील सर्वात जुनी व्यक्ती, स्टोअर आणि वेअरहाऊस डिपार्टमेंटमध्ये काम करणारी, वय अंदाजे 45 ते 50च्या दरम्यान, साधारण 15 ते 20 वर्षापासून आमच्या फॅक्टरीमध्ये कार्यरत होते. त्यामुळे फॅक्टरीचा इतिहास आणि उतार चढाव अगदी जवळून बघितलेले. संभाषणाची सुरुवात झाली होती रात्रपारीच्या विषयावरून. नुकतेच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे बांधकाम संबंधित कामांनी चांगला जोर धरला होता आणि त्यामुळेच आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टची डिमांड मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढली होती. वाढलेली डिमांड पूर्ण करण्यासाठी रात्रपाळी चालू करायचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला होता आणि त्यासाठी नेमून दिलेल्या स्टाफला रात्रपाळीसाठी रुजू करायचे होते. मी कामावर काही दिवसांपूर्वीच लागल्यामुळे माझी शिफ्ट काही बदलणार नव्हती. त्यामुळे मी दिवसपारीला येणार होतो. पण माझ्या आधी 7 ते 8 महिने झालेल्या 2 स्टाफ मेंबर्सला ही जबाबदारी देण्यात येणार होती. त्यामुळे या जागेची पूर्वकल्पना देण्याचा निर्णय श्री भोळे यांनी घेतला होता. विषयाला सरळ हात घालायच्या आपल्या स्वभावामुळे जास्त आढेवेढे न घेता भोळे यांनी मुद्द्याला हात घातला. पुढच्या आठवड्यापासून रात्रपाळी चालू होत असल्याची कल्पना तुम्हाला देण्यात आली असेलच, तर त्याआधी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आपल्यापैकी जुन्या स्टाफला कल्पना असावी बहुतेक मी कशाबद्दल बोलणार आहे ते, आणि ते सुद्धा माझ्याशी सहमत असावेत असे मला वाटते. श्री भोळे यांच्या गंभीर मुद्रेची दखल सर्वांनीच घेतली होती. बहुधा त्यामुळेच ते काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेत अशा मुद्रेमध्ये सर्वजण त्यांच्याकडे कान टवकारून ऐकू लागले. जुन्या स्टाफ मेंबर्सच्या चेहऱ्यावर सुद्धा अशीच एक अनामीन झलक होती, जी प्रत्येकाने स्पष्ट पाहिली होती. श्री भोळे यांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. तुम्हा सर्वांचा भूत, प्रेत, आत्मा या गोष्टींवर किती विश्वास आहे हे मला माहीत नाही, परंतु या जागेत
मला आणि माझ्या सहकर्मचाऱ्यांना आलेल्या अनुभवाबद्दल मी आज सांगणार आहे. त्याचा अर्थ तुम्ही जसाचा तसा घ्यावा असा माझा मुळीच हेतू नाही. पण मला माहीत असून सुद्धा कोणाला अंधारात ठेवणे मला पटत नाही. श्री भोळे यांच्या सडेतोड शैलीची थोडी कल्पना सर्व स्टाफ मेंबर्सना होती, पण त्याचा गैरवापर करून उगीच नको त्या विषयाचा बाऊ करणारे ते मुळीच नव्हते, हेही सर्वांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे जणू त्यांच्या तोंडून अशा विषयाबाबत ऐकताना जवळपास सर्वांचीच पाचावर धारण बसली होती. पण पुढे बोलायची हिंमत होत नव्हती. तशी गरजही पडली नाही म्हणा, कारण श्री भोळे यांनी त्यांचे संभाषण पुढे कंटिन्यू केले. आपली फॅक्टरी ज्या ठिकाणी बांधली गेली आहे ती जागा आधी स्मशानभूमी होती. काय? माझ्या तोंडातून अचानक उद्गार बाहेर पडले. हो, आणि तितक्याच शांत आणि दृढ शब्दात उत्तर देखील मिळाले. श्री भोळे यांनी सांगितलेली ही माहिती ही सर्वांनाच धक्का लावणारी होती. आणि सर्वात जास्त धक्का लागला होता तो पुढच्या आठवड्यापासून रात्रपाळीसाठी रुजू होणाऱ्या स्टाफ मेंबर्ससाठी. पण माहिती अजून अपूर्ण होती, आणि या सर्व गोष्टी सांगण्यामागे नक्की हेतू काय हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. ही जागा जेव्हा फॅक्टरीसाठी घेण्यात आली तेव्हा तिथे शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्व विधी करूनच कामाला सुरुवात करण्यात आली होती. फॅक्टरी चालू झाल्यानंतर 2 वर्षांनी मी कंपनीमध्ये जॉईन झालो आणि तेव्हापासून इथेच कार्यरत आहे, जवळपास 15 वर्षांपासून. चला, काहीतरी सकारात्मक ऐकायला भेटत होते भोळे यांच्या संभाषणातून, त्यामुळे सगळेच थोडे रिलॅक्स झाले. पण संभाषण इथेच थांबले नव्हते, ते तर आता सुरू झाले होते. मी जॉईन झाल्यानंतर जवळपास 6 महिने झाले असावेत, आणि असेच एक दिवस काही तांत्रिक बिघाडामुळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट अचानक बंद झाले. मेंटेनन्स स्टाफ श्री रानडे आणि श्री पारधे मिक्सरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रवाना झाले. साधारण दुपारनंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. ते संध्याकाळ झाली तरी काही उडकले नव्हते. सर्व स्टाफ शेवटी रोजच्या वेळेत घरी निघाला. परंतु दुसऱ्या दिवशी मोठी ऑर्डर असल्याकारणाने मिक्सर रात्री दुरुस्त करणे गरजेचे होते. त्यामुळे दोन्ही स्टाफ मेंबर्स आणि 2 स्थानिक कामगार प्रकाश आणि चंदन यांनी रात्रपाळी करायचा निर्णय घेतला. कामगार स्थानिक असल्यामुळे आणि आसपास हॉटेलची व्यवस्था नसल्यामुळे प्रकाशने चिकन आणि भाकरीचा बेत बनवला रात्रीच्या जेवणासाठी. त्यासाठी स्टाफ मेंबर्सनी चिकन आणि मसाल्यासाठी पैसे देऊन लागणारे साहित्य घेऊन येण्यास प्रकाशला रुजू केले. तो भाकरीचा बंदोबस्त स्वतःच्या घरून करणार होता आणि बाकी जेवण फॅक्टरीच्या आवारात सर्वांच्या मदतीने बनवणार होता. संध्याकाळच्या जेवणाची सोय करून बाकी तिघेजण मिक्सरच्या दुरुस्तीसाठी दुसऱ्या मजल्यावर रवाना झाले. जवळपास अर्ध्या तासाने जेवणाची व्यवस्था करणारा कामगार सर्व साहित्य घेऊन फॅक्टरीमध्ये आला आणि छोटी दगडाची चूल मांडून जेवणाची तयारी करू लागला. स्वयंपाकासाठी लागणारे भांडी आणि लागणारा मसाला त्याने घरून वाटून आणला होता, त्यामुळे इथे जास्त काही करावे लागणार नव्हते. स्वयंपाकासाठी सर्वजण हातभार लावणार असे जरी ठरले असले तरी मिक्सरची दुरुस्ती ना उरकल्यामुळे बाकीच्यांना ते शक्य झालं नाही. असो, स्वयंपाकाचा बेत 1 ते 1.5 तासांमध्ये पार पडला. एव्हाना रात्रीचे 9 ते 9:30 वेळ असेल. जेवणाची व्यवस्था स्टाफ मेंबर्सच्या रूममध्ये लावून सर्वजण जेवणासाठी बसले. मिक्सरचा फॉल्ट काही अजून भेटला नव्हता, त्यामुळे जेवण झाल्यावर पुन्हा 4 जण तिकडे लक्ष घालणार होते. जवळपास 10:30 ते 11 वाजता वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम उरकला असेल. खरकटी भांडी आणि उरलेले जेवण तसेच स्टाफ रूमच्या बाहेर ठेवण्यात आले. स्टाफ मेंबर्स रानडे आणि पारधे यांनी चंदनला मिक्सरकडे पाठवून शतपावली करायला म्हणून रूममधून बाहेर पडले. प्रकाश रूममधील भांडी साफ करून मिक्सरकडे जाणार होता आणि त्यानंतर रानडे आणि पारधे त्यांना 15 ते 20 मिनिटात जॉईन करणार होते. ठरल्याप्रमाणे चंदन दुसऱ्या मजल्यावरील मिक्सरच्या दिशेने निघाला. 3 मजल्याच्या मनोरेमध्ये छोटी मोठी सामग्री वरच्या मजल्यावर पोहोचवण्यासाठी एका लिफ्टची तरतूद केली होती, जिच्यामुळे मनोऱ्याच्या मधोमध एक पोकळी ठेवण्यात आली होती. चंदन आता दुसऱ्या मजल्यावरील मिक्सरजवळ पोहोचला होता आणि काम सुरू करण्यासाठी लागणारी सामग्री पिशवीतून काढून ठेवत होता. इतक्यात त्याला मागच्या बाजूने जिथे लिफ्टची पोकळी होती काहीतरी पडल्याचा आवाज आला. बघण्यासाठी म्हणून तो मागे वळला.
पण काही ना दिसल्यामुळे तो पुन्हा कामात गुंतला. तेवढ्यात त्याला मिक्सरच्या मागच्या बाजूने कोणीतरी धावत वरच्या मजल्यावर गेल्याचा आवाज आला. आपल्या सहकारी वर्गमधील कोणी असेल म्हणून त्याने एकदा आवाज दिला, "कोण आहे?" परंतु काहीही साध न भेटता पुन्हा एकदा कोणीतरी जोरात धावत वरच्या मजल्यावर गेल्याचा आवाज आला. नक्की कोणीतरी मस्करी करत असणार किंवा कोणी बाहेरचा माणूस फॅक्टरीमध्ये घुसला असणार. या शंकेमुळे चंदन 3ऱ्या मजल्यावर निघाला. सोबत त्याने एक मजबूत हातोरा ठेवला होता. एक एक पायरी सावधपणे चढत तो 3ऱ्या मजल्यावर पोहोचला. वरती पोचल्यावर सावधपणे आडोसा घेत त्याने पाहणी केली. वर काही केमिकलच्या बॅगा आणि गांजलेली सामग्री. या व्यतिरिक्त त्याला कोणाचीही चाहूल लागली नाही. थोडा पुढे जाऊन लिफ्टच्या पोकळीतून खाली बघायचा निर्णय त्याने घेतला आणि थोडा पुढे सरकला. तो हळूहळू पाऊल उचलत पोकळीतून खाली डोकावून पाहू लागला. कोण जाणे, खाली पाहत असताना आपल्या मागे कोणीतरी असल्याची चाहूल त्याला लागली आणि त्यामुळे त्याची भीतीनं गाळण उडाली. मागे बघण्याशिवाय पर्याय नव्हताच, कारण समोर होती 20 ते 30 फूट खोल पोकळी, जिथून खाली पडण्याचा परिणाम त्याला माहीत होता. जीव मुठीत घेऊन मागे वळणार तेवढ्यात मागून एक ओळखीचा आवाज त्याचा नाव घेत असलेला कानावर आला आणि त्याच्या जीवात जीव आला होता. सर्व बळ एकवटून चंदन जागीच मागे फिरला. मागे वळताना एक लाल झडप त्याचा डोळ्यासमोरून वेगानं बाजूला झालेली, मात्र त्याच्या नजरेतून सुकली नाही. आणि त्या पलीकडे उभा होता प्रकाश, जो त्याला मिक्सर दुरुस्ती करण्यासाठी हातभार लावायला वेळेत पोचला होता. त्याचा चेहरा मात्र आता पांढरा पडला होता आणि डोळे काहीतरी भयानक बघितल्यासारखे एकटक समोर बघत होते. 5 ते 10 सेकंद दोघेही स्तब्ध होते. कोणीही काहीही बोलत नव्हते आणि तेवढ्यात त्यांची स्थिरता भंगली. ते खाली कोणीतरी हसाडलेल्या शिवीमुळे, अरे थांब, पळतोय कुठे? थांब म्हणतो ना मी. आवाज ओळखीचा होता, स्टाफ मेंबर्सपैकी रानडेचा. दोघी एकमेकांकडे बघत त्वरित खालच्या दिशेला धावले, नक्की काय झाले ते बघण्यासाठी. आवाज फॅक्टरीच्या मागच्या बाजूने येत होता, जिथे रेती साठवून ठेवण्यात येत होती. आवाजाचा अंदाज घेत दोघांनीही त्या दिशेने कूच केली. त्या क्षणासाठी तरी थोडा वेळापूर्वी आपण काय बघितले होते या गोष्टीचा विसर त्यांना पडला होता. धावतच फॅक्टरीच्या मागच्या बाजूला आल्यावर समोर दोघेही स्टाफ मेंबर्स, रानडे आणि पारधे, फॅक्टरीच्या कुंभरापर्यंत धावत गेलेले दिसत होते, जसा कोणाचा तरी पाठलाग करत असावेत. दोघेही धावत पडत त्यांच्यापर्यंत पोहोचले, नक्की काय झाले असावे ते पाहण्यासाठी. विचारपूस केली असता समजले की शतपावली करून जेव्हा दोघेजण मिक्सरच्या दिशेनं निघाले तेव्हा कोणीतरी स्टाफ रूममधून बाहेर निघताना त्यांच्या नजरेस पडले. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवरून तो आपल्या चौघांपैकी किंवा सेक्युरिटीपैकी नसल्याचे दोघांच्या लक्षात आले. इतक्या रात्री कोणी चोर फॅक्टरीमध्ये घुसल्याची शंका दोघांना आली आणि म्हणून दोघेही त्याच्या दिशेनं त्याला पकडण्यासाठी धावले. परंतु त्याचा वेग सामान्य माणसापेक्षा जास्त असल्याचे दोघांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच तो त्यांच्या हातून निसटला. हातून आलेला आवाज ऐकून एव्हाना सेक्युरिटी गार्ड घटनास्थळी येऊन पोचला होता. आधी तर दोघेही स्टाफ मेंबर्स गार्डवरती खवळले आणि झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारू लागले. परंतु गार्डने रोजच्या प्रमाणे पूर्ण परिसराचा राऊंड मारून मेन गेटला लॉक लावले असल्याचे सांगितले. सिक्युरिटी गार्डने सोबत आणलेल्या विजेरीच्या साह्याने आसपास प्रकाश मारला असता काही पायांचे ठसे उमटलेले स्पष्ट दिसून आले. पायांचे ठसे धावत गेलेल्या दोन्ही स्टाफ मेंबर्स किंवा दिवसा काम करणाऱ्या कामगारांची असणे नाकारता येत नव्हते. पण जे पायांचे ठसे समोर दिसत होते त्यांचा आकार नक्कीच सामान्य नव्हता. किंबहुना सामान्य माणसापेक्षा दुप्पट आकाराचा होता. ते पाहून तिथे उपस्थित सर्वांची बोबडी वळली होती. प्रकरण दिसते तेवढे साधे नव्हते. त्या पाऊल खुनांचा तपास केल्यावर लक्षात आले की 2 पावलांमधील अंतर सुद्धा सामान्य नसून प्रत्येक पाऊल हे पुढच्या पावलाच्या जवळपास 10 ते 12 फुटांच्या अंतरावर होते. हे पाहून मात्र सर्वांचीच पाचावर उडली होती, कारण ते जे काही होते ते दिसत जरी मानवी असले तरी त्याचे कृत्य हे नक्कीच अमानवी होते.
दोन्ही कामगार एकमेकाकडे आणि स्टाफ मेंबर्सकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरची अनामिक भीती स्पष्टपणे दिसत होती. सर्वांनी तिथे न थांबता स्टाफ रूममध्ये काढता पाय घेतला. स्टाफ रूम गाठतच दोन्ही कामगारांनी थोड्या वेळापूर्वी तिसऱ्या मजल्यावर घडलेली घटना बाकीच्यांना सांगितली, ज्यामध्ये एका लाल साडी घातलेल्या स्त्रीचा उल्लेख होता, जी त्या 2 कामगारांच्या मधून डोळ्यासमोर हवेत गायब झालेली दोघांनी पाहिली होती. जर प्रकाश वेळेवर पोचला नसता तर पुढे कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले असते, या फक्त विचारानंच चंदनचे आंग शहरले. आता मात्र चौहांना कळून चुकले होते की काहीतरी अमानवीय त्यांच्या आसपास घुटमळत होते. सर्वांनी ती रात्र एकत्र स्टाफ रूममध्ये घालवायचा निर्णय घेऊन जागवत घालवली. पहाटे केव्हा तरी सर्वांना झोप लागली. ती उघडली श्री भोरे यांच्या आगमनाने. सकाळी भोळे आणि त्यांच्यासोबत 2 सहकाऱ्यांना बघून सर्वांना थोडा धीर आला होता. काय मग, रात्री किती वाजले फॉल्ट शोधायला? असो, मिक्सर चालू केला ते महत्वाचं. काय मिक्सर चालू झाला? एकमेकांकडे पाहत रानडे आणि पारधे उद्गारले. इतका ओरडायला काय झालं? तुम्हीच केला ना दुरुस्त काल रात्री? भोडे, आम्ही तर. आणि सर्वजण फॅक्टरीमध्ये येऊन बघतायत तर खरंच मिक्सर चालू होता. अगदी सुरळीत, जसा काल दुपारपर्यंत चालू होता अगदी तसाच. या घटनेनंतर रानडे आणि पारधे यांनी पुन्हा कधीच रात्रपाळी केली नाही. पण ही कहाणी इथे संपत नाही. यापुढे अजून काय घडलं ते आपण ऐकूया पुढील भागात. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.